कधी-कधी आपण कितीही प्रयत्न केला तरी दुःख विसरायला तयारच होत नाही. लोक म्हणतात, वेळ सगळं भरून काढतो. पण खरंच असं होतं का हो? आज आपण समजून घेऊ, दुःख का विसरत नाही आणि ते कसं विसरायचं आणि पुढे चालायचं. मी रुपाली, प्रेरणा पाथ बाय रुपाली. आपल्या या चॅनेलवर रोजच्या जीवनात जे प्रॉब्लेम वाटतात त्यांना पॉझिटिव्हरित्या कसं घ्यायचं आणि आपण आनंदी कसं राहायचं याचे वेगवेगळे व्हिडिओ येत राहतील. तर आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत. आपण दुःख का विसरत नाही. तुम्हाला माहिती आहे का हो? आपल्या मेंदूचं काम आहे आपलं रक्षण करणं. ज्याने आपल्याला दुखवलं, त्रास दिला त्याची आठवण म्हणून ठेवत असतं, कारण आपल्याला त्रास होऊ नये म्हणून. तसंही शरीराची जखम भरते पण मनाची भरत नाही. रात्रंदिवस त्याच वाईट प्रसंगाचा विचार केल्यामुळं दुःख विसरण्याऐवजी अजून घट्ट होतं. ह्या कारणांमुळे आपण दुःख विसरतच नाही. मग हे विसरायचं कसं? तर सगळ्यात आधी आपण मान्य केलं पाहिजेत, कारण जोपर्यंत आपण त्याला कबूल करत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊच शकत नाही. लोकांचं वागणं, त्यांचे शब्द, त्यांची कामे यावर आपलं नियंत्रण नाही आणि आपण बऱ्याचदा स्वतःला दोष देतो. मी असं का केलं? मी का सहन करते? स्वतःला दोष देणं म्हणजे जुन्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे. स्वतःवर प्रेम करण्याची प्रॅक्टिस करा. सकाळी 2 मिनिटं स्वतःशी बोला. आवडती गोष्ट करा. लोकांपेक्षा स्वतःला प्राधान्य देवा. नवीन आठवणी तयार करा, कारण दुःख फक्त जुन्या आठवणीच्या वजनानेच जड होतं. म्हणून नवीन आठवणी बनवल्या पाहिजेत. त्यामुळे जुना भार हलका होतो. दुःख विसरणं म्हणजे ते घडलंच नाही असं नाही, तर त्या आठवणीचं रूपांतर शक्तीत करणं. कधी कधी दुःख आपल्याला तोडत नाही तर आपल्याला बनवतं.